आज या ठिकाणी गोरेगावच्या वॉर्ड क्रमांक 50 मध्ये आमचे उमेदवार विक्रम राजपूतजी यांच्या प्रचाराकरता या नागरिक संवादाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। मोठ्या प्रमाणावरती वॉर्ड क्रमांक 50 चे नागरिकगण या ठिकाणी उपस्थित होते आणि गेल्या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली कामं, या मुंबई शहराचा विकास, मुंबई शहरामध्ये घडवून आणलेलं क्रांतिकारक अशा प्रकारचं परिवर्तन आणि 25 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंच्या मार्फत झालेला या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार, मुंबई महानगरपालिकेतला भ्रष्टाचार, हे सर्व या जनतेच्या समोर आम्ही ठेवलेलं आहे। आणि मुंबईचा विकास होत असताना मुंबई शहर हे सुरक्षित सुद्धा राहिलं पाहिजे आणि मुंबई शहराचा विकास आणि मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी उपस्थित तमाम जनतेला ही आम्ही साथ घातलेली आहे की त्यांनी आपले साथ, सहकार्य आणि आशीर्वाद हे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी ठेवावेत। आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, आम्ही कुठल्याही उपासनेच्या पद्धतीच्या विरोधात नाही, परंतु भारत माता की जयला जर कोण विरोध करणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत। जर वंदे मातरमला कोणी विरोध करणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा जर कोण देणार असेल तर आम्ही त्यांच्या विरोधात आहोत। आणि त्यामुळे राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावरती कोणत्याही प्रकारचं कुठलंही कॉम्प्रोमाइज होणार नाही। नरेंद्र मोदीजींनी ज्या वेळेला उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत गॅस सिलेंडर दिले त्यावेळेला त्यांनी हे नाही पाहिलं की सिलेंडर घेणारा व्यक्ती हा हिंदू आहे, मुसलमान आहे, ख्रिश्चन आहे, शीख आहे की बौद्ध आहे, किंवा महाराष्ट्राच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्यावेळेला आम्ही हे नाही पाहिलं की या योजनेची लाभार्थी आपली बहीण हिंदू आहे, मुसलमान आहे, शीख आहे, ख्रिश्चन आहे की बौद्ध आहे। आणि त्यामुळे आम्ही प्रत्येक या हिंदुस्थानच्या नागरिकासाठी काम करतो, परंतु राष्ट्रीयत्वाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती कोणत्याही प्रकारची तडजोड आम्ही अजिबात करत नाही। देखिए, हम किसी भी धर्म या जीवन पद्धति या उपासना की पद्धति या पूजा पद्धति के खिलाफ नहीं है। हम उन लोगों के खिलाफ हैं जो वंदे मातरम का विरोध करते हैं, हम उन लोगों के खिलाफ हैं जो भारत माता की जय का विरोध करते हैं, हम उन लोगों के खिलाफ हैं जो पाकिस्तान जिंदाबाद की घोषणा देते हैं। और इसीलिए राष्ट्रीयत्व के मुद्दे पर, हिंदुत्व के मुद्दे पर किसी भी प्रकार की कोई भी कॉम्प्रोमाइज भारतीय जनता पार्टी नहीं करती है। मोदी जी ने जब उज्ज्वला योजना के अंतर्गत गैस सिलेंडर दिए तो उन्होंने ये नहीं देखा कि गैस सिलेंडर लेने वाला व्यक्ति ये हिंदू है, मुसलमान है, क्रिश्चियन है, सिख है या ईसाई है। जब भी महाराष्ट्र की सरकार ने लाडली बहन योजना लाई तभी हमने ये नहीं देखा कि हमारी लाभार्थी बहन का धर्म क्या है। हम सबके लिए काम करते हैं, हिंदुस्तान के सभी नागरिकों के लिए काम करते हैं, लेकिन राष्ट्रीयत्व के मुद्दे के ऊपर कोई भी प्रकार का कोई भी कॉम्प्रोमाइज ये भारतीय जनता पार्टी कदापि नहीं करती। संजय राऊत यांनी दोन्ही ठाकरे बंधूंच्या आज मुलाखत घेतली आहे, सामनामध्ये प्रसिद्ध झाले। त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजप अनेक निशाणे लावले आहेत आणि उद्धव ठाकरेंनी, राज ठाकरेंनी दोन्ही टीका केल्या आहेत भाजप आणि नाही, ते आपलं म्हणणं मांडू शकतात, त्यांना तो पूर्ण अधिकार आहे, पण ही एक चांगली पद्धत आहे की पेपर पण आपणच लिहायचा आणि करेक्ट पण आपणच करायचा। त्यामुळे स्वतःच्याच माणसाला समोर बसवायचं, प्रश्न विचारायला लावायचे आणि आपण उत्तरं द्यायची, ही नौटंकी चांगली आहे। छोड़ दिए क्या? आपको कोई इसमें डाउट है क्या? उद्धव ठाकरे जी ने 2019 में कांग्रेस के साथ में हाथ मिलाकर असलम शेख को अपनी सरकार में मंत्री बनाकर अबू आजमी की समाजवादी पार्टी का सपोर्ट लेकर जो सरकार स्थापन की, तभी उन्होंने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के हिंदुत्व के विचारों को तिलांजलि दी। और उसके बाद में उनकी जो दिशा रही है, उनकी रैलियों में पाकिस्तान के झंडे फहराए गए, बम विस्फोट के आरोपियों ने उनका प्रचार किया, पाकिस्तान जिंदाबाद की घोषणा देने वाले रशीद मामू को उन्होंने अपनी पार्टी में प्रवेश दिया, या मॉलेस्टेशन और फोर्जरी के केसेस होने वाले चंगेज मुल्तानी को उन्होंने अपनी पार्टी में स्वागत किया। ये सारी चीज़ों से उनकी नीति क्या है और उनकी नीयत क्या है यह स्पष्ट होता है। अपनी खत्म हुई राजनीति को फिर से एक बार जिंदा करने के लिए अपीजमेंट की पॉलिटिक्स वो कर रहे हैं। इस्लामिक जिहादी फंडामेंटलिस्ट रेडिकल एलिमेंट्स के साथ वो भागीदार है और मुंबई शहर का रंग बदलने का प्रयास अपनी राजनीति के लिए उद्धव ठाकरे कर रहे हैं।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.